बघा 34 एक पोरगा आले आगाऊपणा करते आई बाबांनी मारून मारून कट्टाळले हा दिन काय रेषा दिसेना काय विषय आहे बालका काय विषय काय तुझा अहो मास्तरच्या छड्या खाऊन खाऊन रेषा केल्यात तो हात दाखव बघू या पण आता मार खालास रोज मार खातोस अहो एवढं तुम्ही बोलायला तरी मग हसायला लागले कसलं मुर्दाड आहे बघा देऊ तुला काय कळते का नाही बाळ त्याला माझ्या तालमीत द्या त्याला सर्या आणतो बरोबर मी बाळ एवढं हे करत जाऊ नकोस अति मस्ती करायची नाही अजून तू लहान आहेस अजून खूप मोठं व्हायचं आहे खूप पुढं जायचं आहे तुला बघ काय करतोस तू काय म्हणतो माहिती आहे काय किती आगाव आहे बघा मोठं म्हणून तुमच्या शेजारी बसणार म्हणते माझ्या शेजारी बस आजपासून बसणार काय सगळं तुला ज्ञान देतो मी व्यवस्थित बर आणि काय समस्या तुझी शाळेत शिकवलेलं लक्षातच राहत नाही मग एक काम कर तुझ्याच भाषेत सांगा पाहिजे तुझ्या भाषेतच तुला सांगा पाहिजे एवढा आगावपणा करतोस घरात बटाटो आहेत का कोथिंबीर आहे ती घ्यायची पहाटे 4 वाजता घरातले झोपलेले असतात हळूच उठायचं चाकू आहे काय ती आहे दोन्ही आहे चाकू घ्यायचा बटाटू कापायचं दोन्ही पण चटणी घ्यायची मीठ घ्यायची त्यावर टाकायचं आणि सगळा बटाटू खायचा तुला 100 पैकी 100 नव्हे 100 पैकी 200 पडणार आणि ते झालं की मग जरा पाणी प्यायचं आणि कोथिंबीर खायची खरं बटाटू सपवायचे सपवलं नाहीस की तू सपलास त्यामुळे लक्षात ठेव तुला तुझ्या भाषेतच द्या लागते एवढा आगाव आहेस तू बरं आता जरा चांगला आशीर्वाद द्या डोक्यावर हात ठेवा चांगला आशीर्वाद द्या जरा बाळ मी सांगितलं ते सगळं कर तुझं भलं होणार लय मोठा माणूस होणार तू तरी पण म्हणते तुमच्या शेजारी येऊन बसणार नको नको माझ्या शेजार नको मला खुळं करेल काय मी हो मला खुळं करेल माझा धंदा पाणी बंद करेल त्याला घालवायत नाही दक्षिणा हो नको दक्षिणा तू जा तुमची दक्षिणाची पिट्टी घेऊन चाललंय ते जाऊ दे घेऊन जा बाबा तू जा तेवढा इकडे जा जा गेले ते गेले एवढं कसं काय हो असले विद्यार्थी आणू नको समाय माझी वाट लागेल धंदा पाणी बसला सगळे बसले व्यवस्थित असलं का आणू नको समाय